नमस्ते विद्यार्थ्यांनो, कसे आहात तुम्ही? तर आज आपण गणितीय विषयाचा अभ्यास करणार आहोत मुलांनो आणि इयत्ता 5वी चा अभ्यास करणार आहोत. तर इयत्ता 5वी मध्ये बघा मुलांनो, आपण बालभारती भाग 4 मध्ये आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आणि गणितामध्ये आपण आता शेवटचं जे प्रकरण आहे बीजगणिताची पूर्वतयारी आपण बघणार आहोत मुलांनो. बघूया आपण बीजगणिताची तयारीमध्ये आपण आज अभ्यास घेणार आहोत त्याचा, आणि अभ्यासामध्ये काय शिकूया हे आपण आता बघूया मुलांनो. तर बघा आपण प्रस्तावना बघूया मुलांनो. प्रस्तावनामध्ये बघा, या प्रस्तुत पाठात आपण बीजगणिताची पूर्वतयारी करून घेणार आहोत. तर मुलांनो, ह्या प्रस्तुत पाठामध्ये आपण काय करणार आहोत? बीजगणिताची आपण पूर्वतयारी आपण इथे करून घेणार आहोत. तर आता स्पष्टीकरण बघूया. स्पष्टीकरण मध्ये बघा मुलांनो, इथे विदुला आहे. विदुला नावाचा मुलगा सरांना काय म्हणत आहे? सर, दादा म्हणत होता की तो बीजगणिताचा अभ्यास करतोय, आणि बीजगणित म्हणजे काय? बघा, विदुला आहे. विदुलाचा एक भाऊ असेल, दादा असेल, तो घरी गणित विषयाचा अभ्यास करत असेल. तर विदुलाला बीजगणिताचा अभ्यास करत होता. तर बीजगणित म्हणजे काय आहे मुलांनो हे त्याला माहित नाही. म्हणून तो सरांना त्यांनी काय प्रश्न केला आहे की दादा म्हणत होता की तो बीजगणिताचा अभ्यास करत आहे, तर बीजगणित म्हणजे काय आहे असा प्रश्न विदुलाने सरांना केला. तर बघा, यावर सरांनी काय उत्तर दिलं आहे मुलांनो. सरांनी म्हटलेलं आहे की तुमच्या पुरतं सांगायचं झालं तर बीजगणित म्हणजे संख्या आणि अक्षर यांचा वापर करून मांडलेले गणित आहे. तर बघा मुलांनो, सरांनी काय म्हटलेलं आहे? बीजगणित म्हणजे अक्षर आणि संख्या याचा वापर करून, अक्षर आणि संख्याचा वापर करून जे आपण गणित मांडतो त्या गणिताला बीजगणित म्हणतात, असं सरांनी सांगितलेलं आहे मुलांनो. रवीने म्हटलं आहे, अक्षरांवर आपण बेरीज आणि वजाबाकी ही क्रिया करायची, आणि ती क्रिया कशी करायची असा प्रश्न त्याच्या मनात आला. तर यावर सरांनी काय उत्तर दिलं आहे ते शिकण्यासाठी पूर्वतयारी म्हणून संख्यांच्या मदतीने आपण आता काही गोष्टी शिकणार आहोत मुलांनो. तर बघा, बीजगणित म्हणजे काय मुलांनो? तर बीजगणित म्हणजे सरांनी काय सांगितलेलं आहे की अक्षर आणि संख्या यांची मांडणी करून आपण जे गणित लिहितो त्या गणिताला आपण काय म्हणतो? बीजगणित म्हणतो. तर मग बघा, मुलांच्या मनात पुन्हा प्रश्न असा आला रवीच्या मनात की बीजगणित करतो तर आपण मग अक्षराला कोणती बेरीज वजाबाकी ही क्रिया करतो का, आणि ती कशी करतो? तर बघा, यावर आता आपण सरांनी म्हटलं आहे की त्याची पूर्वतयारी म्हणून आपण आता याचा अभ्यास करणार आहोत मुलांनो, की अक्षर आणि संख्यांवर कशी ही जी क्रिया आहे ती होते ते आपण आता इथे बघणार आहोत मुलांनो. तर इथे बघा, समानता आपण बघणार आहोत. समानता म्हणजेच काय होते मुलांनो? इक्वॅलिटी. तर बघा, इथे दोन संख्यांवर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यापैकी कोणतीही क्रिया केली की आलेलं उत्तर म्हणजे एक संख्या असते. बघा, आपल्याला माहित आहे मुलांनो, समजा कोणत्याही संख्यांवर, पण कोणत्याही किती संख्या पाहिजे? दोन. समजा आपण कोणत्याही दोन संख्यांवर बेरीज करा किंवा दोन संख्यांची वजाबाकी तुम्ही करा किंवा त्याचा भागाकार करा किंवा गुणाकार करा, आणि ह्या चारपैकी कोणतीही एक क्रिया केली आणि ती क्रिया केल्यावर जे आपल्याला उत्तर मिळते मुलांनो, त्या उत्तराला आपण काय म्हणतो? एक संख्या म्हणतो. समजा आता इथे बघा, जसं 5 आणि 8 यांची आपण बेरीज केली की 8 उत्तर, ही 8 हे उत्तर मिळते. म्हणजेच 8 ला आपण काय म्हणूया मुलांनो? संख्या म्हणूया. आपण त्या जे दोन आपल्याला अंक दिलेले आहेत, कोणत्याही दोन संख्या दिल्या आहेत त्याच्यावर आपण कोणतीही क्रिया करू शकतो. आता बघा, इथे समजा 5 आणि 3 याची समजा आपण बेरीज केली, आलेलं उत्तर काय आहे? 8 आहे. तर बघा, ह्या ज्या दोन संख्या होत्या, इथे एक संख्या आहे 5 आणि इथे दुसरी संख्या आहे 3. ह्या दोन संख्यांवर कोणती क्रिया झाली आहे मुलांनो? इथे बेरजेची क्रिया झालेली आहे. तर बघा, याची बेरीज केली आणि बेरीज केल्यावर जे उत्तर आलेलं आहे त्या उत्तराला आपण काय म्हणतो? उत्तर म्हणजेच ती एक संख्या असते. तर इथे 8 हे उत्तर आलं आहे. जसं समजा मुलांना आता 5 गुणिला 4 केलं असतं, तर बघा, हे 5 आणि 4 ह्या दोन संख्या घेतल्या आणि त्याच्यावर कोणती क्रिया झाली आहे? गुणिला म्हणजे गुणाकाराची संख्या, गुणाकाराची क्रिया इथे झालेली आहे मुलांनी. ही कोणतं? गुणाकार झालेला आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? ह्या दोन संख्यांवर कोणती क्रिया झाली? गुणाकाराची क्रिया झाली आहे, आणि गुणाकाराची क्रिया झाल्यावर आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे? 520.
20 हे उत्तर मिळाले आहे. तर 20 ही काय आहे मुलांनो, ही संख्या आहे. म्हणजेच आपण इथे म्हणतो कोणत्याही दोन संख्यांवर आपण कोणतीही क्रिया केली, जसं इथे बेरीज केली, इथे गुणाकार केला आणि ते गुणाकार किंवा बेरीज हे कोणतीही क्रिया केल्यावर जे उत्तर मिळतं, किंवा तुम्ही भागाकारही करू शकता मुलांनो किंवा वजाबाकी पण करू शकता, तर जे आलेलं उत्तर आहे त्या उत्तरालाच आपण एक संख्या म्हणतो. तर बघूया मुलांनो, आता जसं 5 आणि 8 यांची बेरीज केली की 8 ही संख्या आपल्याला मिळते. हेच आपण थोडक्यात 5 अधिक 3 बरोबर 8 असं लिहितो. किंवा बघा, तसंच आपण समजा आता वजाबाकी केली, आपण इथे बेरजेची क्रिया केली होती मुलांनो, तसंच इथे बघा आपण गुणाकाराची पण क्रिया करून बघितली होती. आपण गुणाकार सुद्धा इथे करू शकतो. बघा, जसं समजा 5 गुणिला 9 केलं, इथे बघा गुणाकाराची क्रिया झाली, ह्या दोन संख्यांवर गुणाकाराची क्रिया झाली आणि आलेलं उत्तर किती, 9 5 45. 45 काय झाली, ती संख्या झाली. इथे सुद्धा बघा कोणती क्रिया झाली आहे, वजाबाकीची क्रिया झाली आहे. इथे भागाकाराची क्रिया झालेली आहे ह्या दोन संख्यांवर. बघा 13 वजा 6 केलं तर मग उत्तर किती आलं मुलांना, 7 आलं. 7 ही काय झाली मुलांना, ती संख्या झाली आहे. इथे सुद्धा बघा 12 भागिले 4 केलं तर आपलं उत्तर किती आलं आहे, 3 आलेलं आहे. तर 3 ही ती संख्या झाली आहे मुलांना. 3 ही काय झालेली आहे, ती संख्या झालेली आहे. तसंच इथे बघा आपण गुणाकार केला तर 9 आणि 5 या दोन संख्यांवर कोणती क्रिया झाली, गुणाकाराची क्रिया झाली. आणि ही जी आहे ते उत्तर जे आलं ते काय झालं, त्या उत्तराला आपण काय म्हणतो, मग ती एक संख्या आपण म्हणतो. तर बघा 9 गुणिला 1 केलं तर 9 आलेला आहे मुलांना. 9 गुणिला 1 केलं तर 9. आता आपण उलट विचार करूया. बघा आता आपण उलट विचार करूया. दोन संख्यात क्रिया करून 12 ही संख्या मिळेल अशा संख्यांचा आपण आता जोड्या मिळवायच्या आहे. बघा मुलांनो, आता आपल्याला काय बघायचं आहे, आपण आता याचं उलट करून बघूया. आता आपण उलट विचार करूया आणि उलट विचार केल्यावर बघा मुलांनो, दोन संख्यात क्रिया करून 12 ही संख्या मिळते. तर दोन संख्यांमध्ये क्रिया केली तर आपल्याला 12 ही संख्या मिळते मुलांनो. अशा संख्यांच्या जोड्या मिळवू. अशा संख्यांच्या काय करूया मुलांना, आपण जोड्या मिळवूया. जसं बघा मुलांना इथं 6 अधिक 6 15 वजा 3 6 गुणिला 2 अशा बघा आपण इथे 4 आपण इथे पदावली बघितलेले, त्या 4 हे आपण बघितलं तर बघा यांचं उत्तर किती येणार आहे, 6 अधिक 6 12 6 गुणिला 2 साइन दुने 12. व्हेरी गुड. 15 मधून 3 गेले तर काय शिल्लक राहणार आहे, 12 हे उत्तर येणार आहे. 12 शिल्लक राहणार आहे. तसंच मुलांना इथे 24 भागीला समजा आपण काय केलं, 24 भागीला 2 केल्यावर आपलं उत्तर किती येणार आहे मुलांना, इथे सुद्धा 12 हे उत्तर येणार आहे. बघा ह्या चारही ज्या वेगवेगळ्या संख्या इथे आहेत, संख्या वेगवेगळ्या आहेत, पण त्याच्यावर बघा एका ठिकाणी बेरीज केलं, एका ठिकाणी कोणती क्रिया झाली, गुणाकाराची क्रिया झाली, इथे वजाबाकीची क्रिया झाली आणि इथे भागाकाराची क्रिया झाली. म्हणजे बघा 4 प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया केल्या तरी जे उत्तर आहे मुलांना ते काय मिळालेलं आहे, आपल्याला एक संख्या मिळालेली आहे. तर हे काय झालेलं आहे उत्तर, याचंही 12 याचंही 12 याचंही 12 आणि याचंही 12. उत्तर कसं आलेलं आहे, सारखं आलेलं आहे. म्हणजे बघा आता आपण उलट विचार करू आणि दोन संख्यात क्रिया करून 12 ही संख्या मिळेल अशा संख्यांच्या आपण जोड्या मिळवू. तर बघा इथे ह्या जोड्या आपल्या समोर आलेल्या आहेत. 6 अधिक 6 बरोबर 12 साइन दुने 12 12तून 5 गेले, सॉरी 15 मधून 5 गेले तरी 12 राहील आणि 24 मधून 24 भागीला समजा 2 केलं तरी उत्तर 12 राहणार आहे. तर आता बघा जेव्हा आपल्याला 6 आणि 6 यांची बेरीज करून येणारी संख्या असं म्हणायची असते तेव्हा आपण काय करतो, 6 अधिक 6 बरोबर लिहितो आपण. बघा जेव्हा आपल्याला इथे 6 अधिक 6 यांची काय करायची, ती बेरीज करायची होती आणि बेरीज करून जी संख्या येते मुलांनो त्याला आपण काय म्हणतो, आपण कसं म्हणतो बघा, बेरीज करून येणारी संख्या असं म्हणायचं असतं तेव्हा ते 6 अधिक 6 असे कसं वापरून दाखवणे सोयीचं होते. जसे बघा 15 वजा 3 केलं तर 15 वजा 3 म्हणजेच
15तून 3 वजा करून येणारी संख्या किती होणार आहे? 15 मधून 3 वजा केले तर इथे 12 उत्तर येणार आहे मुलांना आपलं. इथे काय उत्तर येणार आहे? 12 उत्तर येणार आहे. 6 गुणिला 2 केलं तरी 12च उत्तर येणार आहे. म्हणजेच बघा 6 गुणिला 2 केलं तरी जी येणारी संख्या आहे ती सारखीच राहणार आहे. आणि 24 भागीला पण आपण 2 केलं तरी येणारे उत्तर 12च राहणार आहे. बघा चारही वेगवेगळ्या क्रिया केला तरी उत्तर कसं आलं आपल्याला? सारखंच आलेलं आहे. 12च उत्तर आलेलं आहे. 6 अधिक 6 15 वजा 3 6 गुणिला 2 आणि 24 भागीला 2 अशा प्रत्येक मांडणीला काय म्हणतो आपण? पदावली म्हणतो. बघा ह्या प्रत्येक जे ब्रॅकेट्स आहेत हे सगळ्याला काय म्हणतो आपण? पदावली म्हणतो. आणि हे सगळ्या पदावलीचं उत्तर 12च आलेलं आहे मुलांनो. सारखंच उत्तर आलेलं आहे. तर बघा अशा प्रत्येक मांडणीला पदावली असं म्हणतात. आणि या प्रकारे पदावलीची किंमत किती आली आहे? 12 ही आलेली आहे. म्हणजेच समान आहे. या सर्व पदावली एकमेकींशी समान आहेत. हेच आपण बघा कसं लिहू शकतो मुलांना? 6 अधिक 6 बरोबर आपण 15 वजा 3 लिहू शकतो. लिहू शकतो नक्कीच. का बरं लिहू शकतो? कारण बघा 6 अधिक 6 केलं तर याचं पण उत्तर 12 येते मुलांनो. आणि 15 मधून 3 वजा केलं तरी याचे उत्तर 12च येते. म्हणजे ही पदावली आणि ही पदावली दोघांचे उत्तर 12च येते. म्हणून आपण यांना समान म्हणू शकतो. म्हणून समान म्हणू शकतो. आणि म्हणून समानता आपल्याला समजा दाखवायची मुलांना तर आपण इक्वल टू चं हे वाला सिम्बॉल आपण यूज करतो. याला इंग्लिश मध्ये इक्वल टू म्हणतो. आणि समजा समान नसले तर त्याला नॉट इक्वल टू साठी आपण हे असं सिम्बॉल आपण करतो. म्हणजे उभ्या मीन्स आडव्या 2 रेषा द्यायच्या आणि त्याला एक तिरपी रेषा मारायची. म्हणजे समान नसलं तर. पण इथे बघा दोनही ज्या यांना काय म्हणतो आपण? यांना पदावली म्हणतो. आता ह्या दोन्ही पदावलींची संख्या किती आहे? इथेही 12 आली आहे आणि इथेही 12 आली आहे. म्हणजे ह्या दोन्ही समान आहे आणि यांनाच आपण समान म्हणतो. म्हणून इथे बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे. तसंच बघा 6 अधिक 6 केलं मुलांना तरी या पदावलीचं उत्तर 12च येणार आहे. आणि 24 भागीला 2 केल्यावर किती येईल मुलांना? तर 24 भागीला 2 केलं तरी उत्तर सारखंच 12 येणार आहे. म्हणून इथे सुद्धा आपण म्हणू शकतो की 6 अधिक 6 ही पदावली ह्या पदावली बरोबर कशी आहे? समान आहे असं आपण म्हणू शकतो. इथे पण बघा मुलांना 6 गुणिला 2 केलं तर 12 उत्तर येणार आहे. तसंच 15 मधून 3 गेले तरी उत्तर 12च राहणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो ह्या दोन्ही पदावल्या कशा आहेत? सारख्या आहेत म्हणू शकतो. असं लिहू शकतो बघा. म्हणून याला आपण हे असं लिहिलेलं आहे. आणि इथे जो मधात आहे तो इक्वल टू चं साइन आपण दिलेलं आहे. बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे. कारण ह्या पदावलीची किंमत बरोबर ह्या पदावलीची किंमत आहे. तर बघा म्हणजे समान आहे. आणि या सर्व पदावली एकमेकींशी कशा आहेत? ह्या सर्व पदावली एकमेकींशी समान आहेत, बरोबर आहेत, इक्वल टू च्या आहेत. आणि अशा स्वरूपाच्या मांडण्यांना समानता म्हणतात. तर याला काय म्हणतात मुलांनो? अशा स्वरूपाच्या ज्या मांडण्या आहेत त्या मांडण्यांना आपण काय म्हणतो? समानता म्हणतात. तर आता बघूया मुलांनो समानतेसाठी आपण हे चिन्ह वापरतो. याला इक्वल टू म्हणतो. जसे 5 अधिक 3 बरोबर 8 आहे. आणि 8 गुणिला 8 केलं तरी 8च उत्तर येणार आहे. 5 अधिक 3 केलं तर किती येईल? 5 अधिक 3 8 येत आहे. तसंच 8 अधिक 1 केलं तरी 8च उत्तर येणार आहे. यालाच आपण काय म्हणतो? समानता म्हणतो. म्हणजे आपण याही समानता आहेत. हे काय आहेत मुलांनो? समानता आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो मुलांनो की ही जी पदावली आहे 5 अधिक 3 इथे बरोबर आहे. आपण बरोबर लिहू शकतो. बरोबर 8 गुणिला 1. कारण बघा ह्या दोन्ही ज्या पदावली आहेत त्या कशा आहेत? एकमेकांशी समान आहेत. आपण म्हणू शकतो की ह्या दोन्ही पदावल्या ज्या आहेत त्या एकमेकांशी समानता आहेत. आणि समानतालाच इंग्लिश मध्ये इक्वॅलिटी म्हणतो. म्हणून हे बरोबरचं चिन्ह आपण दिलेलं आहे. जसं समजा मुलांनो आपण 3 अधिक 1 करूया. आणि समजा आपण 2 गुणिला 2 करूया. तर बघा ह्या दोन्ही पदावल्या आपण समजा सोडवल्या. जसं बघा 3 अधिक 1 केलं तर 4 हे उत्तर आलेलं आहे मुलांनो. आणि 2 गुणिला 2 केलं तर 4 उत्तर आलेलं आहे. बघा ह्या दोन्ही पदावली
वर ह्या दोन्ही पदावलींचं उत्तर कसं आलेलं आहे 4 हे आलेलं आहे. तर आपण इथे सुद्धा असं म्हणू शकतो मुलांनो की 3+1 ही पदावली 2 × 2 ह्या पदावली सोबत कशी आहे इक्वल आहे, समानता आहे. तर मुलांनो नक्कीच तुम्हाला आता समजलं असेल की पदावली म्हणजे काय होते आणि समानता म्हणजे काय होते. तर बघा ह्या ज्या ब्रॅकेट्स आहेत कंसाच्या आतमध्ये लिहिलेल्या याला आपण पदावली म्हणतो. ही पदावली आहे याला पण पदावली म्हणतो. आणि जेव्हा समजा त्यांची दोन्ही जी बाजूंच्या पदावल्यांची किंमत सारखी असली तर आपण त्याला काय म्हणतो समानता म्हणतो, इक्वल टू म्हणतो. तर हे किमती बरोबर असल्यामुळे याला आपण इक्वल टू म्हटलेलं आहे. तर आता समोर बघूया मुलांनो. नक्कीच मुलांनो तुम्हाला समानता म्हणजे काय हे समजलं असेल. समानता आपलं बघून झालेलं आहे मुलांनो. आता आपण बघूया असमानता म्हणजे काय होते ते आपण आता इथे बघूया. इथे बघा 7+5 आणि 7×5 या पदावलींची किमती अनुक्रमे किती आहेत 12 आहे आणि याची 35 आहे. तर बघा मुलांनो आपण इथे पदावली जी आपल्याला दिलेली आहे पहिली पदावली इथे काय दिलेली आहे 7+5. तर बघा 7+5. दुसरी पदावली आहे 7×5. बघा इथे संख्या दोन्ही सारख्या आहेत पण वेगवेगळी क्रिया झालेली आहे. इथे बघा बेरजेची क्रिया झाली आहे आणि इथे गुणाकाराची क्रिया झाली आहे मुलांनो. तर बघा मुलांनो 7+5 किती होईल 7, 8, 9, 10, 11, 12. व्हेरी गुड. 7+5 केल्यावर आपल्याला याचं उत्तर जे आहे जी संख्या मिळणार आहे ती 12 मिळणार आहे. पण इथे बघा 7×5 केलं मुलांनो. तर बघा 7×5 किती होईल मुलांनो 7×5 35. तर बघा ह्या दोन्ही किमती सारख्या दिसत आहेत का 12 इक्वल टू 35 आहे का 12 बरोबर 35 नाही. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ही जी पदावली आहे आणि इकडे ही जी पदावली आहे तर इथे आपण इक्वल टू चं चिन्ह लिहू शकतो का मुलांनो. नक्कीच नाही लिहू शकत कारण याची किंमत 12 आहे आणि याची किंमत 35 आहे आणि 35 ही संख्या कशी आहे मोठी आहे. मग आपण इथे कोणतं चिन्ह लिहू शकतो इक्वल टू नाही आहे तर याला अनइक्वलचं हे चिन्ह आहे म्हणजे असमानता. ह्या पदावलीची किंमत ह्या पदावलीच्या किमतीसोबत समान नाही आहे म्हणजेच काय आहे असमान आहे आपण म्हणू शकतो. तर बघा मुलांनो इथे 7+5 आणि 7×5 ह्या दोन्ही पदावलीची किंमत कशी आहे वेगळी आलेली आहे. इथे बघा 7+5 12 आलेला आहे आणि 7×5 7×5 35 आलेला आहे. म्हणजे या समान नाहीत म्हणजेच नॉट इक्वल. इक्वल नाही आहे नॉट इक्वल हे सांगण्यासाठी आपण कोणतं चिन्ह वापरतो बरोबरच्या 2 रेषा लिहायचे आणि त्याच्यावर एक तिरपी रेषा द्यायची आणि हे चिन्ह वापरतो. तुम्हाला नक्कीच समजलं असेल. समजा संख्या बरोबर असली तर आपण इक्वल टू चं म्हणजे बरोबरचं चिन्ह वापरतो आणि दोन्ही पदावली सारख्या नाहीयेत बरोबर नाहीयेत तर नॉट इक्वल टू साठी आपण हे चिन्ह इथे वापरतो. तर बघा मुलांनो 7+5 आणि 7×5 ह्या पदावल्या समान नाही आहेत. ह्या पदावल्या समान आहेत का नाही ह्या पदावल्या समान नाही आहेत. हे थोडक्यात 7+5 बरोबर 7×5 लिहू शकतो का नाही. ह्या दोन्ही ज्या पदावल्या आहेत त्या सारख्या नाही आहेत मग आपण नॉट इक्वल टू साठी आपण हे चिन्ह वापरतो म्हणजे समान नाही आहे म्हणून आपण हे चिन्ह वापरतो आणि असे लिहितात. आणि अशा मांडणीला आपण काय म्हणतो असमानता. याला काय म्हणतो असमानता. समजा किमती सारख्या असत्या जसं 6+6 12 किंवा 4×3 केलं तर 12 येते किंवा 6+6 12 किंवा 12×1 केलं तरी 12. या दोन्ही पदावलीची सारखी किंमत असते. जेव्हा किमती सारख्या असल्या मुलांनो तर आपण कसं चिन्ह देतो इक्वल टू चं म्हणजे बरोबरचं चिन्ह देतो. आणि जेव्हा किमती बरोबर नाही आहेत सारख्या नाही आहेत किंवा दोन्ही पदावल्यांची किंमत सारखी नाहीये तर त्याला असमानता म्हणतो म्हणजेच त्याला आपण नॉट इक्वल टू म्हणून आपण शो करतो. त्याच्यासाठी हे असं चिन्ह आपण इथे वापरतो मुलांनो. तर बघा 9+5 नॉट इक्वल टू 15/3. तर बघा हे काय आहे हे कशाचं चिन्ह आहे असमानतेचं आहे कारण 9 मधून 5 गेले तर आपलं उत्तर 4 येणार आहे मुलांनो. पण समजा
15ला 3 ने भागितलं तर उत्तर किती येणार आहे? 5 येणार आहे, कारण 5 तिरी 15 होते मुलांनो. याचा अर्थ 9 - 5 आणि 15 भागिले 3 या पदावलींच्या किमती समान नाहीत. तर बघा ह्या दोन्ही पदावलीच्या किंमत सारख्या आल्या आहे का मुलांनो? नाही. इथे बघा आपण 9 - 5 केलं तर 4 उत्तर येणार आहे आणि 15 भागिले 3 केलं तर आपलं 5 उत्तर येणार आहे. तर ह्या दोन्ही पदावलीच्या किमती कशा आहेत? सारख्या नाही आहेत मुलांनो. म्हणून याचा अर्थ 9 - 5 आणि 15 भागिले 3 या पदावलीच्या किमती समान नाही आहेत आणि दोन पदावलींच्या किमती समान नाहीत म्हणजेच त्या दोन पदावलींच्या किमती किती लहान आणि मोठ्या आहेत मुलांनो? समजा आपल्याला कोणत्याही दोन पदावल्या दिल्या आहेत, त्यांच्या किमती सारख्या नाहीत म्हणजेच त्या असमान आहेत. तर बघा दोन पदावलींच्या किमती समान नाहीत. जेव्हा समान नाही आहेत तर म्हणजेच दोन ज्या पदावल्यांच्या किमती आहेत त्या किती लहान आहेत की मोठ्या आहेत ते बघायचं मुलांनो. लहान आहेत की मोठ्या आहेत. तर आता आपण बघा लहान मोठेपणा सांगण्यासाठी आपण कोणत्या लहानपणा आणि मोठापणा दाखवण्यासाठी आपण कोणतं चिन्ह वापरतो मुलांनो? हे चिन्ह वापरतो आणि हे चिन्ह वापरतो. तर अशी दोन आपण इथे सिंबल वापरतो म्हणजे चिन्ह वापरतो. म्हणून ही चिन्हे वापरूनही असमानता लिहिता येते. तर बघा असमानता लिहायचं तर आपल्याला तेच चिन्ह लिहायची गरज नाही. आपण समजा दोन पदावली सारख्या आहेत तर आपण हे चिन्ह वापरतो. समजा दोन पदावली सारख्या नाहीयेत तर आपण हे चिन्ह वापरतो. पण दोन्ही पदावल्या सारख्या नाहीत म्हणजेच आपण काय एखादं लहान असेल पदावली किंवा मोठी असेल तर हे आपण दोन चिन्ह सुद्धा आपण वापरू शकतो. ह्या चिन्ह वापरायची गरज नाही. बघा इथे लहान मोठ्यासाठी आपण हे दोन चिन्ह हे वापरतो. म्हणून ही चिन्हे वापरूनही आपल्याला बघा ही चिन्हे वापरूनही आपल्याला असमानता म्हणजेच इनइक्वॅलिटी आपल्याला लिहिता येते. तर बघा 9 - 5 ची किंमत 4 आली आहे आणि 15 भागिले 3 केलं तर त्याची किंमत 5 आलेली आहे. तर बघा 4 आणि 5 मधून 5 ही मोठी संख्या आहे. हे चिन्हचं जे चिन्ह आपण हे वाले चिन्ह यांच्या मधात यूज करूया. तर बघा इथे म्हणून कोणतं मोठी आहे? 5 ही संख्या मोठी आहे म्हणून आपण हे चिन्ह इथे वापरलेलं आहे. म्हणून 9 - 5 आणि 15 भागिले 3 या पदावलीतील जो संबंध आपल्याला दाखवायचा आहे तर तो कसा दाखवलेला आहे? आपण असं लिहू शकतो 9 - 5 ही एक पदावली झाली. दुसरी पदावली झाली 13 भागिले 3. तर आपण याला नॉट इक्वल टू पण लिहू शकतो. बरोबर नाही आहेत कारण यांच्या किमती कशा आहेत मुलांना? वेगळ्या आहेत. आणि याला आपण असंही लिहू शकतो मुलांना. बघा याच्या जागी आपण याचा जो गुणाकार केला तर ती संख्या मोठी आहे म्हणजे हा आपण चिन्ह इथे वापरू शकतो. तर आपण असमानता दाखवायसाठी लहान मोठेपणावरूनही आपण असमानता दाखवू शकतो मुलांनो. बघा इथे आपल्याला काही दिलेलं आहे आणि इथे आपण कोणतं चिन्ह वापरू शकतो मुलांनो त्यात आपल्याला बघायचं आहे. 9 + 8 आणि 30 भागिले 2. तर इथे बघा आपण लेस दॅन, ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू म्हणजे लहानपणाचं, मोठेपणाचं किंवा बरोबरीचं चिन्ह आपण इथे वापरायचं आहे. तर चौकटीमध्ये कोणतं चिन्ह येईल मुलांनो बघूया आपण. 9 + 8 केलं तर किती येईल मुलांनो? 17. 9 + 8 बरोबर इथे 17 येणार आहे. आणि 30 भागिले 2 केलं तर 15 येणार आहे. 15 दुने 30. तर बघा याचं उत्तर 15 आलेलं आहे. आणि जेव्हा 17 आणि 15 मध्ये आपण कंपेअर करूया तर कोणती संख्या मोठी आहे मुलांनो? 17 ही मोठी संख्या असल्यामुळे आपण इथे चौकटीमध्ये कोणतं चिन्ह येणार आहे? तर इथे चौकटीमध्ये आपल्याला हे चिन्ह येणार आहे मुलांनो. म्हणून 9 + 8 ला आपण जेव्हा लिहिलं तर 9 + 8 म्हणजे 17 ही संख्या मोठी असल्यामुळे आपण हे चिन्ह इथे लिहूया आणि 10 भागिले 2 असे होणार आहे. दुसरा बघूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा आपल्याला इथे सुद्धा आपल्याला तीन चिन्ह जो लेस दॅन, ग्रेटर दॅन म्हणजे लहानपणा किंवा मोठेपणा किंवा बरोबरीचं हे चिन्ह आपल्याला इथे वापरायचं आहे. तर इथे बघा 16 × 3 आपल्याला ह्या 3 पैकी कोणतं चिन्ह इथे येणार आहे ते चौकटीमध्ये वापरायचं आहे. तर बघा आपण 16 × 3 केलं मुलांना तर किती येईल?
16 एक 16, 16 दुनी 32, 16 तिरी व्हेरी गुड, 16 तिरी 48. तसंच बघा 4 गुणीला 12 केलं, 12 एक 12, 25, 32, 33, 12, 48. बघा म्हणजे 16 गुणीला 3 सुद्धा 48 उत्तर येते मुलांनो, आणि 4 गुणीला 12 म्हणजे 12 गुणीला 4 केलं तरी 48च उत्तर येत आहे. बघा दोन्ही उत्तर सारखे आहेत, तर आपण काय लिहू शकतो, दोन्ही पदावलींचं जे उत्तर आहे ते काय आलं आहे मुलांनो, सारखं आलेलं आहे, 48च आलेलं आहे. म्हणून आपण इथे कोणतं चिन्ह वापरू शकतो, 16 गुणीला 3 आणि 4 गुणीला 12. तर मुलांनो इथे आपण बरोबरीचं हे चिन्ह वापरू शकतो, कारण हे दोन्ही पदावली कशा आहेत, समान आहेत, कारण दोन्हीची किंमत कशी आलेली आहे, सारखी आलेली आहे मुलांनो. आणि मला असं वाटतं मुलांनो नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल, खूप इझी हे प्रकरण आहे मुलांनो. चला आता बघूया स्पष्टीकरण इथे. बघा 16 गुणीला 3 बरोबर 48 आणि 4 गुणीला 12 बरोबर सुद्धा 48 होते, म्हणून दोन्ही पदावलींच्या मधात कसं बरोबरचे चिन्ह इथे येणार आहे, म्हणून बघा बरोबरीचं चिन्ह हे इथे लिहिलेलं आहे. तर मुलांनो आता आपण तिसरं उदाहरण बघूया. 16 वजा 5 आणि 2 गुणीला 7. तर बघूया इथे आपण ह्या दोन्ही पदावलींची किंमत सारखी येते की कशी येते आपण बघूया आता. बघा 16 गुणीला 16 वजा 5 ह्या पदावलीची किंमत किती येईल, 16 मधून 5 गेले तर 11 उत्तर आपले येणार आहे. तसंच मुलांना 2 गुणीला 7 या पदावलीची किंमत किती येईल, 2 साती 14. आणि बघा 11 आणि 14 मध्ये आपण बघितलं तर ह्या सारख्या संख्या आहेत का नाही, 14 ही संख्या मोठी आहे, म्हणून हे चिन्ह इकडे येणार आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो मुलांनो, याचा जो गुणाकार आहे त्याची किंमत जास्त आहे आणि याचं उत्तर जे आहे ते कमी आलेलं आहे, म्हणून आपण शेवटी काय म्हणू शकतो, 16 वजा 5 आणि 2 गुणीला 7 मध्ये आपण ह्या चिन्हाचा इथे वापर करूया, कारण याचं गुणाकाराची किंमत जास्त आलेली आहे.